मॅडी तुझ्या प्रॉपर्टी जवळ हा का असा भिरभिरतोय? मॅडम सगळं व्यवस्थित होईल, फक्त तुम्ही खाली या. शुभू मी काय खाली येणार नाही, मला माझं काम करू दे. मॅडम ऐका की जरा प्लीज. शुभू मी नाही म्हणते ना. अरे वाटावी गड्या पाऊल एकही, खेळ हा स्वप्नांचा रंगू दे मनी. झुळका वाऱ्याची शुभ श्रावणी, नटना गोडवा शुभ श्रावणी, ऋतू हा प्रेमाचा शुभ श्रावणी. शुभ श्रावणी, शुभ श्रावणी. काय रे मॅडी, तिथे तर वेगळा सिनेमा सुरू आहे. ही तुझ्याशीच लग्न करणार आहे ना? ए गप्पा बस. या शुभ्याची तर ना मी. तुम्ही काय असं करताय हो? शुभू मुद्दाम पाडलंस ना मला खाली? मॅडम मी मुद्दाम कशाला पाडू तुम्हाला? मुद्दाम नाही पाडलं. अरे ओ मॅडम, ओ काय करायला? हळूहळू. मॅडी तू तर बोलला होता हिला कोणी टच बी नाही करू शकत, आणि इथे तर ए तोंड बंद ठेव. तुम्ही अजून मॅडीला ओळखलंच नाहीये, कळलं ना? तुम्हाला वाचवायला केलं होतं, काय करायला? सोडा की हात. आधी मान्य कर की तू मुद्दाम केलं तरच सोडून मी. तुम्ही मुद्दामच केलं तर सोडता आता? गोड. आईनी आपल्या मुलीला हे तोडे द्यायची लग्नाची जीत आहे. प्रत्येक आई स्वतःला मुलीत बघत असते. आपल्याला जे मिळालं नाही, जे करता आलं नाही, ते सगळं मुलीला मिळावं, तिला सगळं करता यावं हीच तिची इच्छा असते. आणि त्याची साक्ष हा चुडा आणि तोडे. नंदा का नवरा मुलग्याची वेळ झाली, मी स्वागताची तयारी करतो. मोक्षा कॉंग्रॅच्युलेशन. श्रावणी तू आता बाहेर चल, मोक्षाला आवरू दे. अपर्णा श्रावणी चल. काही ग्लो आलाय गालावर. चिजूची यायची वेळ झाली वाटते. गप ग. काय रे? मॉम कुठे आहेस तू? मोक्षाच्या रूम मध्ये आहे. मोक्षाला ठेव बाजूला, तू खाली ये लवकर. मला तुझ्यासोबत बोलायचंय महत्वाचं. बर आले. मोक्षा मी आलेच. हा हो कॉंग्रॅच्युलेशन्स. घरचंच लग्न दिसतंय. हो थँक्स. विश्वंभर माझे मामा. बर, तुम्ही कामाला आहे का त्यांच्याकडे? कामाला म्हणता येणार नाही, पण छोटे मोठे बिझनेस डील्स होत राहतात. ग्रेट. काय रे मॅडी, काय झालं? इतक्या घाईघाईत का बोलवलंस? मॉम नवरा मुलगा आलाय, आपल्याला जावं लागेल. मॅडी सर येतो. हो. मॉम ती श्रावणी माझ्या डोक्यात चालली आहे, तिचं काहीतरी कर. तू जरा शांत राहा. नवरा मुलगा येतोय ना, आता फक्त मी सांगेन ते करायचं. ती श्रावणी सुद्धा सारखे सरळ होईल बघ. काय करायचंय? थोड्याच वेळात मग तिच्या रूम मध्ये असेल, काम होईल. आवरायचं नाही का तुम्हाला? चला की रूमवर. अगं आता नवरा मुलगा येईल ना, मग त्याचं स्वागत करूनच जाऊ की आम्ही. हा बरोबर आहे. शुभू कुठे पण दिसतच नाही तो. अगं
आज त्याला श्वास घ्यायला बी सवड नसल. अण्णा तुम्ही सगळे उभं का? बसा की. शुभू हा. इथं ये की. मला सांग, तुला माझ्याशी बोलायला वेळच नाही ना? आता स्वीटी लग्न कराय की नाही, मी थोडा बिझी असणार. तू काम कर जा, आई आनंदोबत जा. ऐक की, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय. काय? शुभू, हा? ती श्रावणी तुझ्या बाबांना मामांजी का बोलायले? काय संबंध तिचा? हळूहळू काय करतेस? बोल की. सॉरी. काय श्रावणी मॅडम आहेत, काय बी बोलतात त्या. पण असं कसं बोलली ती? आलो पण तू सर आलो. अरे पण ते असं. शुभू, मामांजी बोलाले. अरे बाबा, हे मॅडीनच दिलंय. हे महत्वाचं पाकिट आहे, मोक्षा मॅडमला द्यायचंय. पण मॅडी सर तर, अरे तो घाईत होता म्हणून मला पाठवलं त्याने. ऐक ना, मॅडीला सांग मी आलोय. हो सांग. हा ठीक आहे, जाओ तुम्ही. हा ठीक आहे. ए श्रावणी, अगं किती काम करशील? तुझ्या सुंदर चेहऱ्यावरती थकवा दिसेल ना, मी मदत करू? तुझ्यासारख्या माणसाच्या मदतीची काहीच गरज नाही. निघालास तरी चालेल. एवढा माच? तुझ्यासारखा पीस ना मी अमेरिकेत सुद्धा पाहिलं नव्हता. तोंड सांभाळून बोला मॅडी, मी चालता. ठीक. एक मिनिट. अरे रे कपडे भिजले. एक काम करायचं का, तू माझ्या रूम मध्ये चल, तुला हवा तो ड्रेस देतो मी. प्लीज. साहेब काय चाललंय? ही स्वागत करायची पद्धत आहे की आमचा अपमान करायला बोललात? मुलगी प्रत्येक वेळी अशीच वागते. तिला लग्न करू द्यायचं नाही का? हे